जंतर मंतरवर सीजेपीचं जोरदार असं आंदोलन अजूनही कायम आहे. खरं तर तरुणांवर लाठीचार झालाय, अनेक तरुण जखमी झाले आहेत, तरी ते आपल्या भूमिकेवर ठाम आहे. या आंदोलनातून संपूर्ण देशभरातून तरुण सहभागी होत आहे, पण त्याचबरोबर परदेशातून सुद्धा काही जण सहभागी होण्याकरता या आंदोलनात दिल्लीत पोहोचले होते. नागपूरकर प्रशांत मिश्रा, खरं तर त्यांची एक वेगळी अशी जागतिक स्तरावर ओळख आहे. शेती करता एआय क्षेत्रातून त्यांनी मोठं असं काम आहे. मायक्रोसॉफ्टच्या माध्यमातून ते कार्यरत असतात. त्यांना अनुमोदन सुद्धा जागतिक स्तरावर मिळालेलं आहे. अनेक प्रोजेक्ट चालतात. खरं तर भंडाऱ्याच्या मोवाडी या लहानशा गावापासून अमेरिकेत अगदी सिएटलला आता राहतात. सिएटलवरून तुम्ही दिल्लीला या आंदोलनाकरता सहभागी होण्याकरता पोहोचले. नेमकं कधी पोहोचले आणि काय काय घडत गेलं प्रशांत? मी 19 जूनला दिल्लीला पोहोचलो. आधी मी फक्त असं म्हणजे तिथं जंतर मंतरवर जाऊन बघत होतो की याच्यात म्हणजे आंदोलनात काय सुरू आहे. आणि त्याच्यात जेव्हा मी तरुण तरुणींना भेटलो तर मला वाटलं की दीज आर जेन्युइन पीपल. हे भारतासाठी आपल्या हक्कासाठी लढणारे मुलं आहेत. आणि मी अभिजितला पण सांगितलं त्या दिवशी की मी आदल्या 2 दिवशीपर्यंत फक्त तुमचं इंटेन्शन चेक करत होतो की तुम्हाला फक्त इथं आपलं नाव करायचं आहे किंवा आंदोलन करायचं आहे. जेव्हा मी बघितलं की माझ्यासोबत त्यांनी झाडू काढली, सर्व कचरा वगैरे फेकलं, टॉयलेट साफ केलं, तेव्हा मला कळलं की हे नक्की हा मोठा होणार आहे. आपण त्या आंदोलनात सहभागी झाले. तिथे त्या दिवशी ज्या घडामोडी घडल्या, लाठीचार्ज झालं, त्यावेळेस पण तिथे होता? हो हो. मी आदल्या दिवशी पण म्हणजे शनिवारी सकाळी मी गेलो जेव्हा वांगचुकजी त्यांना उचलण्यात आलं, तर उचलण्यात काय किडनॅप करण्यात आलं, तिथं मी स्टेजवर स्वतः होतो त्यावेळेस. आणि तुम्ही बघितलं असेल की आधी 10-12 लोक डॉक्टर म्हणून तिथं आले. त्यांना मी विचारलं पण आहे की नॉर्मली द चेकअप टाइम फॉर मिस्टर वांगचुक इज अबाउट 8:45. हाऊ कम यू आर अर्ली हिअर? तुम्ही एवढ्या आधी कसं आलं? तर त्यांनी म्हणाला नाही, आम्हाला त्यांचे कपडे वगैरे काढून चेक करायचे, तर म्हणून वी नीड टू कव्हर इट बेडशीट. मी म्हटलं मागच्या महिन्यापासून तर त्यांना चेकअप रोजच होत आहे आणि 3 वेळा डॉक्टर येतात, तर तुम्हाला एवढी इमर्जन्सी कसं झाली? लेट अभिजित काम, अभिजितला येऊ द्या आधी, तो बाहेर आहे, लघवीसाठी गेलेला आहे. प्रशांत, आपल्यावरही लाठीचार्ज झाला, कुठे जखम झालाय? हे जखम इथं झालेलं आहे. अच्छा. आणि आता तर कमी झालाय थोडसा, पण त्या दिवशी शनिवारी खूप रक्त निघत होता. हे लाठीचार्जचे पायावर. कुटुंब अजूनही अमेरिकेत आहे, म्हणजे आपले मुलं पत्नी या सगळ्या अमेरिकेत आहेत, त्यांनाही चिंता. ते इथे रडून नागपूर- राहिले तिथून तुम्ही काय करत आहात तिथून? पण आपण सातत्याने मायक्रोसॉफ्ट सोबत वेगवेगळ्या प्रोजेक्टला असतात. मी पण आपल्याला अनेकदा आपलं चर्चा होते वेगवेगळ्या विषयावरून. शेती करताचे विषय असतात. विदर्भातील शेतकऱ्यांकरता नेहमी तळमळीने कसं आयटी एआयच्या माध्यमातून आपण तंत्रज्ञान वापरून सोप्या पद्धतीने त्यांना शेतकऱ्यांना मदत होईल असे प्रोजेक्टचे बाबत नेहमी चर्चा होते. पण आता हे आंदोलन सुरू आहे. विद्यार्थ्यांची तळमळ वेगळी आहे, वेदना वेगळी आहे आणि आपण सहभागी होत आहे. काय भावना आहे आता आपल्या, काय तुम्ही सूचना कराल या सगळ्या घडामोडींवर? मी सारखं रिसर्च करण्यात खूप इंटरेस्ट असतो माझा. तर मी एज्युकेशन सिस्टमवर चांगलं रिसर्च केलं की व्हॉट इज द करंट स्टेट ऑफ इंडियन एज्युकेशन. मला असं दिसलं की 97,000 गव्हर्नमेंट स्कूल हॅव बीन शट डाऊन इन लास्ट 5 years. 97,000. 547 आपले लोकसभाचे खासदार आहेत आणि 97,000 शाळा बंद झालेली आहे. ते गव्हर्नमेंटची शाळा. नंबर्स बघून घ्या, कारण की माझं बरोबर स्टडी असतं प्रत्येक गोष्टीवर. तर मला असं वाटलं की यांना पुढे काय ऑपॉर्च्युनिटी राहणार. बरेचसे लोक, मी पण एक मध्यमवर्गीय किंवा म्हणा आम्ही 4 भाऊ 1 बहीण असे 5 लोक होतो घरी, तर खूप त्रास व्हायचा, कारण की एज्युकेशनची फीस हे सर्व देण्यात म्हणजे खूप त्रास व्हायचा आमच्या वडिलांना पण. पण त्यांची काही असे म्हणजे प्रयत्नात काही कमी झाली नाही. तसं आजच्या वेगळ्यात तर विकराट परिस्थिती आहे. एलनमध्ये लोक 3 लाख 5 लाख असे देतात नीटच्या परीक्षेसाठी. प्रत्येक ठिकाणी प्रायव्हेटायझेशन झालेलं आहे. आणि त्यानंतर पेपर लीक. म्हणजे मुलं काय करणार हो? हे तरुण तरुणी काय करणार? जीव देण्यापेक्षा काय त्यांच्याकडे काही पर्यायच नाही ठेवला या लोकांनी. तुमच्या बोलण्यात जी वेदना आहे ती प्रकट होते. काय थेट मागणी आहे आणि तुमचं काय सूचना आहे याबाबतीत? सिस्टममध्ये अकाउंटेबिलिटी हवे. अकाउंटेबिलिटी इज मस्ट इन एनी सिस्टम. अदरवाईज सिस्टम बिकम एरोगंट. दाबून टाकतात लोकांना, मारून टाकतात. जे आपण दिल्लीत बघितलं, लाठीचार्ज, अश्रू गॅस, हे काय आहे? मुलींना मारहाण,
आणि त्या सिस्टममध्ये मी म्हणजे सर्वात गर्वाची गोष्ट हे आहे की तिथं आपल्या तरुणी माई असे वयोवृद्ध लोक पण तिथं म्हणजे फिमेल प्रेझेन्स इज 20 to 30%. कोणत्या आंदोलनात बघितलं तुम्ही? हे महिला आरक्षणाची गोष्ट करतात. ऑलरेडी फिमेल्स आर प्रेझेंट देअर ऑन द ग्राउंड अँड देन यू आर असॉल्टिंग देम. यू आर असॉल्टिंग अँड यू आर टॉर्चरिंग, यू आर टिअरिंग देअर क्लोथ्स ऑफ. त्यांचे कपडे फाडतात हे लोक. जगातला सगळ्यात तरुण जो देश आहे तो भारत आहे आणि भारतात तरुणांच्या या सगळ्या वेदना आता प्रगट होताना दिसत आहे. तुम्ही पण जागतिक स्तरावर अनेक देशात सातत्याने फिरत असतात. आता दिल्लीतल्या आंदोलनात पण सहभागी होत आहे. कुठे नेमकं चुकत आहे सगळ्या घडामोडी आणि तरुण एवढ्या मोठ्या प्रमाणात आता रस्त्यावर दिसतोय? कारण जपानच्या अॅग्रिकल्चर मिनिस्टरनी फक्त रेझिग्नेशन दिलं कारण की त्यांनी सांगितलं की आय गॉट फ्री राईस. स्टॅमरनी लंडनच्या प्रधानमंत्रींनी रेझिग्नेशन दिलं की बिकॉज आय एम नॉट केपेबल ऑफ हँडलिंग द करंट सिच्युएशन ऑफ द कंट्री. त्याला अकाउंटेबिलिटी म्हणतात. अमेरिकेत एवढ्यांदा लोकांना विचारलं जातं, आता पीटर हेक्सेटला विचारतात की तुम्ही एवढे पैसे काय लोकांना, निर्दोष लोकांना मारण्यात खर्च करून राहिलं. डोनाल्ड ट्रम्प सेड आय विल फायर यू इफ यू डोंट हॅव अन अकाउंटेबिलिटी. आपल्या देशात असं का? आणि मी बरेचसे अजून तुम्हाला एक्झाम्पल देऊ शकतो. आपल्या देशात लालबहादूर शास्त्री यांनी रेझिग्नेशन दिलं होतं फक्त एक ट्रेन ऍक्सिडेंटवर. तर हे लोक का बरं? कारण की यांना माहित आहे एक रेझिग्नेशन झालं तर पुढं चांगली म्हणजे लाईनच लागणार आहे. एक संपूर्ण घडामोडींमध्ये सीजीपीचे आंदोलक म्हणून त्यांना सहकार्य करण्याकरता, त्यांना प्रोत्साहन देण्याकरता आपण तिथे व्यासपीठावर गेले. कुठेतरी विरोधकांनी सुद्धा आधीपासून याच्याकरता आवाज उठवणं गरजेचं होतं असं वाटत नाही? नक्की वाटत होतं. आता असं वाटत आहे की पॉलिटिकल पार्टी वॉन्ट टू कॅप्चर द मुवमेंट. दे वॉन्ट टू बी ऑन द बॅक ऑफ द स्टुडंट. पण कमीत कमी त्यांच्यामध्ये एवढं तर म्हणजे थोडंसं त्यांना वाटलं की आपण तिथं जायचं आणि सपोर्ट करायचं, ते महत्वाचं आहे आता. कारण की हा मुवमेंट एवढा मोठा झालेला आहे की ज्यांना पण वाटते, म्हणजे पॉलिटिकल असो नॉन पॉलिटिकल असो, कारण की हा तरुणांचं आंदोलन आहे, तरुणींचं आंदोलन आहे आणि त्याचं सपोर्ट करायला पाहिजे. तुमच्यासारखे लोक पार तिथनं अमेरिकेतून भारतात येऊन आंदोलनात सहभागी होतात. खरं खूप गंभीर शिक्षण व्यवस्था ही फार गंभीर आहे, कारण की प्रत्येकाच्या घरी चर्चा असते. आणि तुम्ही जसं सांगितलं, शिकवणी वर्गांच्या फीज कुठनं द्यायच्या हा एक विवंचना असते प्रत्येक कुटुंबात. तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या कुटुंबात एक विवंचना असते. तर हे सगळं असताना एवढा उशीर झाला विरोधकांना आणि आता ते या संपूर्ण सीजीपीने जे उभारलं आहे त्याच्यावर लाटेवर स्वारवायचा प्रयत्न. हे मला वाटतं की जे काही ऑपरेशन म्हणतात, ऑपरेशन म्हणजे लोकांना त्रास द्यायची डेमोक्रेसीमध्ये जे काही असतं, हे बऱ्याच दिवसापासून सुरू होतं. पुढे पण शेतकऱ्यांनी मोठं आंदोलन उभं करण्याची प्रयत्न केलं होतं. 7 महिन्यापासून ते तिथं बसले होते आणि आम्ही सर्व हे बघत आहोत. लोक जिथं जगात बसलेले आहेत, जे भारतीय लोक आहेत, कारण की त्यांना तिरंगाचा अभिमान आहे. आम्ही कोणत्याही पॉलिटिकल पार्टीला सपोर्ट करत नाही. वी ओनली सपोर्ट ट्रायकलर. तिथं पण मला लोकांना विचारलं, जर तुम्हाला दंडे पडतील तर तुम्ही बसणार का खाली? मी म्हटलं फक्त आय विल ओनली बाव डाऊन टू ट्रायकलर. आय विल नॉट बाउंड डाऊन टू एनी अट्रॉसिटी. इफ दे वॉन्ट टू हिट मी, दे कॅन हिट मी, दे कॅन किल मी. माय हेड विल ओनली बो डाऊन टू ट्रायकलर, ओनली बो डाऊन टू तिरंगा. कोणत्याही पॉलिटिकल पार्टी, कोणत्याही नेत्याला तुम्ही मला मंचवर बरेचदा बघितलं पण नसेल, कारण की मी तिथं जवळपासच फिरायचं. अभिजित सारखं विचारायचं मला की, मी म्हटलं नाही, दिस इज युअर मोमेंट, आय एम हिअर ओनली टू सपोर्ट. आता परत जाणार आहे, कारण की आता जखमी झाला होता आणि कुटुंबाशी चर्चा सुरू आहे. हा, नक्की जाणार आहे मी. आता माझी आई पण थोडी बरी नव्हती आणि माझी पण प्रकृती बरी नव्हती आणि मला असं वाटलं की आता हे कंटिन्युएशन कमीत कमी नागपूरमध्ये किंवा भंडारामध्ये जाऊन, माझी प्रकृती बरी नसल्यावर पण मी माझं स्वतःची स्वेच्छा आहे, मी इथं अनशन सुरू करणार आहे असं मला वाटत आहे आता. दादा, सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे सगळी चर्चा होत आहे, आपण क्लिक टू क्लाउडच्या माध्यमातून सीईओ म्हणून बरंच काम केलंय. परत एकदा प्रेक्षकांना आमच्या की म्हणजे कसं जागतिक स्तरावरचे संपूर्ण योजना, एआयच्या योजना आपल्या शेतकऱ्यांकरता कशा पद्धतीने एकदम संक्षिप्त सर. माझ्या नागपूरमध्ये 170 पेक्षा जास्त इंजिनियर आहेत आणि ॲव्हरेज सॅलरी माझ्या कंपनीत 5 लाखपेक्षा जास्त आहे. तर आपण समजू शकता की आमचं कार्यभार म्हणजे पूर्ण जगात जवळपास 45 देशात आमचं कार्यक्रम सुरू आहे.
पण मी आतापर्यंत हे विसरलं नाही की माझी काय परिस्थिती होती जेव्हा मी भंडाऱ्यातून सरकारी शाळेतून शिकून पुढे आलो. तर मला असं वाटतं की आज जर यांना सपोर्ट नाही केलं तर दुसरा प्रशांत मिश्रा उभा होणार नाही. तर अगदी बरोबर आहे. आता आपली अगदी अचूक मागणी काय 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 भूमिका आहे पुढची? सीजेपीची जी मागणी आहे त्यालाच मी सपोर्ट करतो. धर्मेंद्र प्रधान यांनी रेझिग्नेशन द्यावं. जे मुलं आहेत त्यांना ज्यांनी सुसाईड केली आहे त्यांना 1 कोटी रुपये त्यांनी द्यावे. आणि जे काही लोक डिटेन केले आहेत तिथं मुलांना, तरुणांना किंवा तरुणींना त्यांना म्हणजे रिलीज करावा. आपल्यासोबत प्रशांत मिश्रा होते. त्यांनी आपली रोखठोक अशी भूमिका मांडलेली आहे आणि सीजीपीची जी मागणी आहे तीच माझी सुद्धा मागणी आहे. केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनाम्याशिवाय आता माघार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली. झी मीडियासाठी व्हिडिओ रत्नश्री सातपुतेसह अमर काणे, नागपूर.